22 जुलैला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आणि या निमित्ताने महसूल विभागाने राज्याच्या 288 विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची योजना तयार केली आहे आणि सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात आम्ही देणार आहोत। शेतकऱ्याचे पांधन रस्ते असतील, वृक्षारोपण असेल, महसूल खात्याच्या विविध सेवा असतील ते आम्ही देणार आहोत। राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। या 22 जुलैच्या दिवशी आम्ही हा विचार करतो आहे की राज्यामध्ये जवळपास 10 लाख परिवारांना महसुली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 22 जुलैला आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये एक मोठा सेवा अभियान करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना सुरुवात झाली आहे। एक 4-5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख पांधन रस्ते पूर्ण होतील। योजना सुरू झाली, यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जे रस्ते अतिक्रमित होते या वर्षभरामध्ये या संपूर्ण पांधन रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्त्याचं अतिक्रमण कमी करणे, पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना झाडं लावून सीमांकन करणे आणि रस्त्यांना क्रमांक टाकणे ही मोहीम चालू आहे आणि सोबतच यावर्षी 1000 कोटी रुपये तरतूद मिळाली आहे। 7.5 कोटी ग्रामीण भागाच्या आमदारांना यावर्षी आम्ही दिलेले आहेत। शहरी ग्रामीणच्या आमदारांना 5 कोटी रुपये दिलेले आहेत। ज्या ठिकाणी फक्त 25% ग्रामीण भागात त्यांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत। 1000 कोटी रुपये या राज्यामध्ये वाटप झालेले आहेत। एवढंच नाही, जिल्हा नियोजन समिती आणि मायनिंग फंडातनं मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम चालू आहे। मला विश्वास आहे की शेतकऱ्यांनी थोडी वाट बघावी लागेल, पण आता प्रामुख्याने रस्ते खुले करणे, रस्त्याची मोजणी करणे आणि या वर्षामध्ये संपूर्ण रस्ते संपूर्ण रस्ते वहिवाटीकरता सुरू करणे ही मोहीम आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा जे अत्यंत महत्वाचा विषय तो आम्ही हाती घेतलेला आहे। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आदित्यंच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आज सर्वच लोक सोडून चालले आहे। थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं काय होईल ते इतके प्रगल्भ आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कुणाची तुलना करणार नाही, कुणाची तुलना कुणाची होऊ शकणार नाही, पण या राज्याच्या 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे आणि या नेत्याचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की त्यांना कोणी आडवं आलं तरी काही फरक पडणार नाही। उद्धवजींनी याची काळजी करू नका।